नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. मित्रांनो, भारतीय डाक विभागाअंतर्गत या ठिकाणी परमनंट अशी भरती निघालेली आहे. जर मित्रांनो तुमची फक्त 10वी झालेली आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता. 19,900 ते 63,200 इतका जबरदस्त पगार आणि या व्यतिरिक्त बाकी सेंट्रल गव्हर्नमेंटचे सर्व अलाउन्सेस तुम्हाला ठिकाणी मिळणार आहे. आणि यासाठी मित्रांनो इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 14 मे 2024 पर्यंत अर्ज मागवले जात आहे. तर मित्रांनो, कसं अप्लाय करायचं, कोण कोण अप्लाय करू शकतं, वयोमर्यादा काय असणार आहे, हे सर्व डिटेलमध्ये आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारतीय पोस्टामार्फत या वॅकन्सी सुटलेल्या आहे आणि त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागवले जात आहे. मित्रांनो, स्टाफ कार ड्रायव्हर या पदांसाठी या वॅकन्सी असणार आहे. टोटल 27 जागेंसाठी या वॅकन्सी निघालेल्या आहे आणि त्यासाठी मित्रांनो तब्बल तुम्हाला 19,900 ते 63,200 इतका जबरदस्त पगार देखील या ठिकाणी दिला जाणार आहे. म्हणजे 7व्या वेतन आयोगानुसार हा पगार तुम्हाला दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त बाकी जे अलाउन्सेस आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे ते देखील तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे. मित्रांनो, यामध्ये तुम्ही रिजन वाईज, डिव्हिजन वाईज टोटल ज्या वॅकन्सीज आहेत 27 वॅकन्सीज त्याचं डिस्ट्रीब्युशन देखील या ठिकाणी पाहू शकता. यामध्ये वेगवेगळ्या डिव्हिजनमध्ये, डिस्ट्रिक्टमध्ये या वॅकन्सी निघालेल्या आहे. तुम्ही यामध्ये कोणत्याही 4 डिव्हिजन किंवा युनिटसाठी या ठिकाणी ऍप्लिकेशन करू शकणार आहात. त्यानंतर मित्रांनो टोटल 27 वॅकन्सीचं कास्ट वाईज डिस्ट्रीब्युशन देखील या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. यामध्ये 14 अनरिझर्व्हसाठी, 1 ईडब्ल्यूएस, 6 ओबीसी, 4 एससी आणि 2 एसटी साठी जागा असणार आहे. त्याचं देखील तुम्ही या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन पाहू शकता. यानंतर मित्रांनो 2 वर्षाचा तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे आणि यानंतर तुमचा परफॉर्मन्स जर सॅटिस्फॅक्टरी असेल तर तुम्हाला या ठिकाणी परमनंट देखील केलं जाणार आहे. मित्रांनो, जर तुमचं वय 18 ते 27च्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे. यामध्ये जे मागासवर्गीय उमेदवार आहेत त्यांच्यासाठी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे. जसं की एससी एसटी असेल तर त्यांच्यासाठी 5 वर्षाची, ओबीसीसाठी 3 वर्षाची, गव्हर्नमेंट एम्प्लॉई जे आहेत ते 40 वर्षापर्यंत या ठिकाणी अप्लाय करू शकता. या व्यतिरिक्त एक्स सर्व्हिसमन अशा वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज या ठिकाणी वयाची विशेष सूट देण्यात आलेली ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये मित्रांनो जर तुमची 10वी झालेली आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून आणि मित्रांनो लाईट आणि हेवी मोटर व्हेकल चालवण्याचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे, ड्रायव्हिंग लायसन आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे. यामध्ये तुमच्याकडे 3 वर्षाचा एक्सपिरियन्स देखील या ठिकाणी मागितलेला आहे. यानंतर मित्रांनो डिझायरेबल क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही बघू शकता 3 इयर्स सर्व्हिस ऍट अ होमगार्ड किंवा सिव्हिल व्हॉलंटियर म्हणून तुम्ही जर तुमच्याकडे 3 वर्षाची सर्व्हिस असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे. मात्र हे डिझायरेबल क्वालिफिकेशन आहे, हे तुमच्याकडे नसेल तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात. यामध्ये सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार आहे तुम्ही इथे बघू शकता. सिलेक्शन प्रोसिजरमध्ये मित्रांनो तुमची नॉर्मल जी थेअरी टेस्ट आहे ती थेअरी टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि या व्यतिरिक्त बाकी तुमचं नॉलेज, मोटर मेकॅनिझमचं तुमच्याकडे नॉलेज कसं आहे हे देखील चेक केलं जाणार आहे. त्यानंतर तुमची ड्रायव्हिंग चेक केली जाणार आहे. मोटर मेकॅनिझमच्या नॉलेजमध्ये तुमच्याकडे व्हेकलचे मायनर जे डिफेक्ट आहे, मायनर ज्या चुका आहेत त्या तुम्हाला डिटेक्ट करता येतात का, त्या तुम्हाला रिमूव्ह करता येतात का हे चेक केलं जाणार आहे आणि त्यानंतर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे. मित्रांनो, यासाठी तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे आणि अप्लिकेशनचा जो फॉर्मॅट आहे तो मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. तिथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करू शकता किंवा टेलिग्राम चॅनलवरती जाऊन देखील तुम्ही तो डाउनलोड करू शकता. नंतर त्याची प्रिंट घेऊन तुम्ही तो दिलेल्या ऍड्रेसवरती पाठवायचा आहे. यामध्ये मित्रांनो ऍप्लिकेशन फिल करून तुम्हाला ऍप्लिकेशन बरोबर तुमचे सर्टिफिकेट्स आहे ते सर्टिफिकेट पाठवायचे. यामध्ये तुम्हाला मित्रांनो तुमचा एज प्रूफ, त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशनचं सर्टिफिकेट, व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन, त्यानंतर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसनचा एक्सपिरियन्स असेल तर त्या एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, असे वेगवेगळे जे डॉक्युमेंट या ठिकाणी दिलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला पाठवायचे. यामध्ये ओबीसी कॅटेगरीच्या मधून तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुम्हाला ओबीसी सर्टिफिकेट, त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पाठवून देखील या ठिकाणी अनिवार्य असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 2 लेटेस्ट फोटोग्राफ पासपोर्ट साईजचे मागितले आहे. यामध्ये एक फोटो जो आहे तो तुम्हाला अप्लिकेशनवरती पेस्ट करायचा आहे आणि दुसरा अप्लिकेशनवरती जोडून तुम्हाला तो दिलेल्या ऍड्रेसवरती पाठवायचा आहे. यामध्ये कॅन्डिडेटसाठी काही स्पेशल इन्स्ट्रक्शन दिलं आहे मित्रांनो, ते तुम्ही इथे बघू शकता. यामध्ये दिलेलं आहे की जो अप्लिकेशन आहे ते तुम्हाला भरायचं आहे आणि ते अप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला इंडिया पोस्ट वेबसाईटवरनं किंवा कर्नाटका पोस्ट वेबसाईटवरनं मिळेल किंवा तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधून देखील तो डाउनलोड करू शकता. टेलिग्रामवर चॅनलवरती जाऊन देखील डाउनलोड करू शकता आणि दिलेला फॉर्म तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे.
कुठल्याही प्रकारचा इनकम्प्लीट अप्लिकेशन फॉर्म तुम्हाला पाठवायचा नाही, अदरवाईज तो रिजेक्ट केला जाईल. हे सर्व डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर मित्रांनो, एका लिफाफ्यामध्ये तुम्हाला एकच अप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी पाठवायचा आहे. त्या मित्रांनो, कुणी ओबीसी कॅटेगरी बिलॉंग करत असेल तर त्यांना प्रॉपर जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं जे सर्टिफिकेट आहे ते त्यांना या ठिकाणी पाठवायचं आहे. म्हणजे जे डॉक्युमेंटवरती मेन्शन केलेलं आहे ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला त्या अप्लिकेशन फॉर्मवरती अटॅच करून सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला लिफाफ्यामध्ये बंद करून ते दिलेल्या ऍड्रेसवरती पाठवायचे आहे. त्या लिफाफ्यावरती तुम्हाला अप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ स्टाफ कार ड्रायव्हर डायरेक्ट रिक्रुटमेंट ऍट MMS बँगलोर असं टाकायचं आहे आणि ते तुम्हाला स्पीड पोस्टाने किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवायचं आहे. पाठवण्याचा ऍड्रेस देखील या ठिकाणी दिलेला आहे, तुम्ही ते बघू शकता. द मॅनेजर मेल मोटर सर्व्हिस बँगलोर 560001 या ऍड्रेसवरती तुम्हाला तो पाठवायचा आहे. अप्लिकेशन मित्रांनो तुम्हाला 14 मे 2024 पर्यंत पाठवायचं आहे. त्यानंतर जर तुम्ही अप्लिकेशन पाठवलं तर ते तुमचं रिजेक्ट करण्यात येईल. यानंतर मित्रांनो, जर तुम्हाला या व्यतिरिक्त काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही www.indiapost.government.in या संकेतस्थळावरती जाऊन देखील चेक करू शकता किंवा मला कमेंटमध्ये विचारू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.